घर म्हटलं की भांडेसुद्धा असतात आणि भांडे म्हटलं की ते धुवावंसुद्धा लागतात. मग आपण काय करतो की घासणी घेतो, भांडे घासतो. असं अजिबात करायचं नाही. आज आपण घासणीच्या मदतीने भांडे अजिबात घासणार नाही आहे. तर आज आपण अगदी वेगळी पद्धत बघणार आहोत. आता हेच भांडे क्लीन करण्यासाठी आज आपण फक्त एका टॅबलेटचा वापर करणार आहे. म्हणजे जे गोळी असते, आपल्या घरामध्ये कुठलंही औषध असू द्या, औषधाची गोळी असू द्या, त्याच्या मदतीने आपल्याला या ठिकाणी भांडे घासणार आहोत. ते कसे ते आपण पुढे बघणारच आहोत. पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करते, ज्या की सर्वांच्याच खूप उपयोगाच्या असणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा भरपूर मोठासा फायदा होऊ शकेल. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे दागिने आणि पैशांसाठी. आता दागिने आणि सोनं म्हटलं की आपण पैसे आणि सोनं म्हटलं की आपण ते व्यवस्थित ठेवणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण सध्या चोरांची सुद्धा खूप भीती असते. मग अशा वेळेस हे दागिने आणि पैसे ठेवायची एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, आपल्याला घ्यायचा आहे एखादा पेपरमध्ये जे काही मौल्यवान तुमचे दागिने असतील किंवा पैसे असतील व्यवस्थित अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचे आहे. समजा तुम्हाला पेपर घ्यायचा नसेल, तुम्ही प्लास्टिकची पिशवी सुद्धा वापरू शकतात. व्यवस्थित रबर बँडने याला पॅक करायचं आहे, जेणेकरून त्यातले सोनं किंवा पैसे बाहेर निघणार नाही. तर बघा, आता याला ठेवायचं कुठे हा सुद्धा मोठा प्रश्न तुमच्यासमोर आला असेल. तर आपल्या सर्वांच्याच घरी असा पडदा असतो आणि पडदा म्हटलं की ह्याचा रॉडसुद्धा असतो. तुम्ही ऑब्झर्व केलंच असेल, हा जो रॉड आहे तो आतमध्ये पूर्ण रिकामा असतो, एक पोकळी असते त्यामध्ये. मग त्याचाच आपण या ठिकाणी फायदा करून घेणार आहोत. तर बघा, आपण जी या ठिकाणी तयार केलेलं होतं, तुम्ही पिशवीमध्ये सुद्धा याला घालू शकतात आणि अशा पद्धतीने त्या रॉडमध्ये व्यवस्थित याला ठेवून द्यायचं आहे. आणि नंतर हे जे समोरील बाजू आहे ती सुद्धा पॅक करून घ्यायची आहे. आता यामुळे तुमचं जे सोनं दागिना आहे, चोरांनी किती तुमच्या घराची झडती घेतली तरीही ते अजिबात त्यांना सापडणार नाही. खूप महत्त्वाची ट्रिक आहे, त्यामुळे मित्रपरिवारासुद्धा शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतरची दुसरी टिप्स होते, आता माझं असं आहे की मी सर्वांचाच फायदा कसा होईल याचा विचार करत असते. त्यामुळे मी तुमच्यासोबत अतिशय तुमचा फायदा व्हावा यासाठी 2 ड्रेस तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, आता रक्षाबंधन येते. मग अशा वेळेस आपलासुद्धा काहीतरी फायदा झालाच पाहिजे ना, कारण एवढा मोठा फेस्टिवल येतो आहे, तर फायदासुद्धा तेवढाच आपला मोठा झाला पाहिजे. तर बघा, या ठिकाणी मी हा ड्रेस घेतलेला आहे मेशोवरतून. म्हणजे हे दोघंही ड्रेस मेशोवरचेच आहे. तुम्ही सुरुवातीला क्वालिटी बघा, कलर बघा आणि त्याचे जे वरतून वर्क आहे ते सुद्धा बघा. आणि याची किंमत मी जर सांगितली तुमचा विश्वास बसणार नाही. मी फक्त या ड्रेसला घेतलेला आहे 300 रुपयाला. हो मित्रांनो, फक्त 300 रुपयाला हा मेशोवरतून भेटतोय आणि सध्या ऑफर चालू आहे, त्यामुळे आत्ताच आपली ऑर्डर बुक करून ठेवा. तर बघा, हा जो दुसरा ड्रेस आहे याचीसुद्धा क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि याची तर किंमत सांगितल्यानंतर तुमच्या तर अजिबातच विश्वास बसणार नाही. याची किंमत आहे फक्त आणि फक्त 200 रुपये. 200 आणि वरतून थोडेसे काही आहे 20 रुपये वगैरे. तर बघा, किती सुंदर क्वालिटी आहे. दोघंही ड्रेस खूप छान आहे. तुम्हाला जर घ्यायचे असतील तर मी याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे. मला तर सर्वात जास्त हा रेडवाला खूप आवडलेला आहे. जसा फोटोमध्ये होता सेम तसाच मला या ठिकाणी भेटलेला आहे. खरंच खूप सुंदर क्वालिटी आहे, नक्की घ्या. त्यानंतरची दुसरी टिप्स होती ती म्हणजे, आता आपण बाजारात कुठे जायला निघालो की अशा प्रकारची पिशवी घेतो, अशी फोल्ड करतो आणि निघतो. तर असं अजिबात करायचं नाही आहे. जर असं आपण याला फोल्डिंग करण्यासाठी वेगळी ट्रिक वापरणार आहोत, जेणेकरून दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसेल आणि तुमचा मोबाईल तुम्ही किंवा पैसे म्हणा ते सुद्धा सुरक्षित ठिकाणी ठेवूसुद्धा शकाल. तर बघा, अशा पद्धतीने हा जो वरचा जो बंद आहे तो अशा प्रकारे मी एकदा फोल्ड करून घेतला. त्यानंतर दोघंही बाजू व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला फोल्डिंग करून घ्यायची आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली सुंदर गोड अशी ओळख देखील होईल. आता बघा, हा जो समोरील जो भाग आहे या ठिकाणी एक पॉकेट तयार होतं. याला व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि हे जे पॉकेट आहे त्या ठिकाणी आपल्याला हा समोरील बाजू जी आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहे. आणि बघा, एवढ्या मोठ्या पिशवीची अतिशय छान आणि सुंदर अशी छोटीशी पर्स आपली तयार झालेली आहे. लहान मुलं जर तुमच्या घरात असेल तर त्यांना खेळण्यासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची जी छोटीशी पर्स आहे ती तयार करून देऊ शकतात. आणि या ठिकाणी जो कप्पा आहे बघा, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल ठेवू शकतात आणि काही पैसेसुद्धा ठेवू शकतात. अजिबात निघत नाहीत. खूप छान आणि सुंदर आहे. नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी रोज भरपूर नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्या
तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यानंतरची दुसरी आणि सर्वांच्याच कामी येणारी टिप्स होते ती म्हणजे भांडे घासण्यासाठीची. तर बघा, आपण नेहमीप्रमाणे घासणी घेतो आणि भांडे घासतो तसं अजिबात करायचं नाही आहे. आज आपण अगदी आगळीवेगळी पद्धत या ठिकाणी वापरणार आहोत. आपण घासणीने अशा पद्धतीने भांडी घासतो आणि सर्वांचीच पद्धत हीच असते. त्यानंतर व्यवस्थित पाण्याने याला धुवून घेतो. तर असं अजिबात करायचं नाही आहे. तुम्ही आठवड्यातून या पद्धतीचा वापर नक्की करा. मुलांचे टिफिन म्हणा किंवा तेलाचा ड्रम म्हणा किंवा तेलाचा डब्बा म्हणा, जी किटली असते बघा ती म्हणा किंवा पिठाचे डबे म्हणा, अशा प्रकारे म्हणजे जे घासतो आपण तसं अजिबात करायचं नाही. तर बघा, या ठिकाणी हा जो कडेला कोपरे असतात त्या ठिकाणी भरपूर अशी घाण जमा झालेली असते आणि ही घाण काढण्यासाठी आपण घासणीने याला कितीही घासलं तरी ती निघत नाही. तर अशा वेळेस आपल्याला घ्यायचं आहे एक कुठलंही गोळ्याचं पॅकेट असतं ते घ्यायचं आहे आणि त्याचं जे टोक असतं त्या टोकाच्या मदतीने व्यवस्थित याला क्लीन करायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. यामुळे जे जंतू असतात, खराब अन्न पदार्थ त्यामध्ये अडकून बसलेलं असतं ते अगदी आरामात निघतं. लहान मुलांचे जे टिफिन असतात ते सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करा जेणेकरून पोटाचे आजार होत नाही. जीवजंतू अशा प्रकारे टिफिनच्या आतमध्ये अडकून बसलेले असतात, त्यामुळे मुलंसुद्धा आजारी पडत नाही. आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक आवडल्या असेल. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.